नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या YouTube चॅनेलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपण आपल्या मुलांना 2 ते 10 पर्यंत पाढे कसे लिहायचे। तर ते तुम्हाला मी एकदम सोप्या ट्रिकने सांगणार आहे की मुलांना ते पाढे आपण कसे लिहायला शिकवले पाहिजे आणि मग ते पाढे मुलांच्याकडून पाठांतर सुद्धा करून घेतले पाहिजेत। कारण बघा, जर मुलांना समजलं की पाढे नेमके तयार कसे होतात, तर ते सुद्धा मुलांना एक ज्ञान मिळून जाईल की नेमके पाढे तयार कसे होतात, हे मुलांना समजून जाईल आणि मुले ती कधीच विसरणार नाहीत। आणि तुम्ही मुलांच्याकडून पाढे सुद्धा पाठ करून घेतले पाहिजेत, कारण जर मुलांना पाढे पाठ असतील तर सगळं गणिती क्रिया ज्या आहेत तर त्या मुलांना पटकन करता येणार आहेत। कारण जे संपूर्ण गणित आहे तर ते या पाढ्यांच्यावर डिपेंड आहेत। जर पाढे पाठ असतील तर पुढे जाऊन मुलांना कोणतेही गणित पटकन येऊ शकणार आहे। त्यामुळे इथं आपण आज ट्रिक फक्त बघणार आहोत की 2 ते 10 पर्यंत पाढे तयार कसे होतात आणि आपण ते मुलांना सांगितलं पाहिजे की नेमके पाढे तयार कसे होतात, हे तुला शिकलं पाहिजे, हे तुला आलं पाहिजे आणि मग तू पाढे पाठांतर कर। तर याप्रमाणे आपण आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे। चला तर मग, जर चॅनेलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। कारण जर तुम्हाला ही पाढ्याची ट्रिक जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल। बघा, आता इथं आपण काय केलेलं आहे, 1 ते 10 पर्यंत अगोदर अंक लिहून घ्यायचे। अगोदर आपण आपल्या मुलांना सांगायचं की 1 ते 10 पर्यंत अंक लिहून घ्यायचे आणि काय करायचं, या अंकांची बेरीज, आता 1 ची बेरीज 1शीच करायची। पहिल्यांदा या अंकांची बेरीज त्याच अंकांशी करायची, म्हणजे इथं आपला पाढा बेचा तयार होतो। 1 ची बेरीज जर आपण 1शीच केली म्हणजे 1 अधिक 1 केलं तर 2 होतो, 2 अधिक 2 केले तर 4 होतात, 3 अधिक 3 जर आपण केले तर 6 होतात, 4 अधिक 4 केले तर 8 होतात, 5 अधिक 5 केले तर 10 होतात, 6 अधिक 6 केले तर 12 होतात, 7 अधिक 7 केले तर आपण 14 होतात, 8 अधिक 8 केले तर 16 होतात, 9 अधिक 9 केले तर 18 होतात आणि 10 अधिक 10 केले तर 20 होतात। म्हणजेच अगोदर आपण 1 ते 10 अंक लिहायला सांगायचे मुलांना आणि या अंकांची बेरीज त्याच अंकांशी करायची, म्हणजे बेचा पाढा तयार होतो। बे की बे, बेदोनी 4, बेत्रिक 6, बेचोक 8, बेपंचे 10, बेसख्ख 12, बेसाती 14, बेअट्ठी 16, बेनवे 18 आणि बेनवे 20। मग तुम्ही मुलांना अशा प्रकारे पाढा पाठ सुद्धा करायला सांगू शकता। तर इथं आपण पाढा तयार केला बेचा। आता बघा, या ज्या क्रिया आहेत त्या एकमेकांच्यावर फक्त डिपेंड आहेत। आता काय करायचं बघा, तुम्हाला 3चा पाढा पाठ करायचा आहे, बरोबर? तुम्हाला 3चा पाढा लिहायचा आहे, मग फक्त या अंकांची एकमेकांशी बेरीज करा। बघा, 2 आणि 1 3 झाले, 4 आणि 2 6 झाले, 6 आणि 3 9 झाले, 8 आणि 4 12 झाले, 10 आणि 5 15 झाले, 12 आणि 6 18 झाले। तर बघा, 14 आणि 7 21 झाले, परत 16 आणि 8 किती होतात, तर 16 आणि 8 24 होतात। परत बघा, 18 आणि 9, तर 18 आणि 9 बघा 27 होतात आणि 20 आणि 10 30 होतात। तर अशा प्रकारे काय करायचं आहे की अंकांची बेरीज जी आहे ती एकमेकांच्या बरोबर आपल्याला करायची आहे। तर अशा प्रकारे बघा, एकमेकांची जर बेरीज आपण केली तर 3चा पाढा इथं आपण तयार केलेला आहे। तर हेच आपण मुलांना सांगितलं पाहिजे की या प्रकारे पाढे तयार होतात। आता बघा, आता जर आपल्याला 4चा पाढा पाठ करायचा असेल तर काय करायचं बघा, म्हणजे जर आपल्याला पुढचा पाढा लिहायचा असेल तर त्याच्या आधीच्या पाढ्याची आणि या 1 ते 10 अंकांची आपल्याला बेरीज करायची। आता जर तुम्हाला 4चा पाढा तयार करायचा आहे, मग या 3च्या पाढ्यातल्या सर्व अंकांची आणि या 1 ते 10 पर्यंतच्या अंकांची एकमेकांची बेरीज करायची। बघा, 3 आणि 1 4 झाले, 6 आणि 2 8 झाले, बघा 9 आणि 3 12 झाले, 12 आणि 4 16 झाले, त्यानंतर बघा 15 आणि 5 20 झाले, 18 आणि 6 24 झाले, 21 आणि 7 28 झाले, त्यानंतर बघा 24 आणि 8 32 झाले, 27 आणि 9 36 झाले आणि 30 आणि 10 40 झाले। तर अशा प्रकारे बघा, हे पाढे एकमेकांच्यावर डिपेंड असतात, म्हणजे एकमेकांची जर तुम्ही बेरीज केली तर ते पाढे तयार होतात। आता आपल्याला 5चा पाढा बनवायचा आहे, मग 4च्या पाढ्यातल्या सर्व संख्या आणि 1 ते 10 पर्यंतच्या संख्या यांची आपल्याला बेरीज करावी लागेल। बघा, 4 आणि 1 5 झाले,
8 आणि 2 10 झाले, 12 आणि 3 15 झाले, 16 आणि 4 20 झाले. त्याचप्रमाणे बघा 20 आणि 5 25 झाले, 24 आणि 6 24 आणि हे 6 30 झाले, 28 आणि 7 35 झाले, 32 आणि 8 40 झाले, 36 आणि 9 45 झाले आणि 40 आणि 10 50 झाले. तर अशा प्रकारे आपण 5चाही पाडा बनवलेला आहे. तर अशा प्रकारे हे पाडे एकमेकांच्या वरती डिपेंड आहेत. मग जर तुम्ही या अंकाची आणि आता या एक 10 अंकाची जर बेरीज केली तर 6चा पाडा तयार होऊ शकतो. तर तुम्ही अशा प्रकारे 6 पासून पुढे 10 पर्यंत पाडे तयार करू शकता. आता बघा जर तुम्हाला 6चा पाडा तयार करायचा आहे तर हे 5 आणि हे 1 6 10 आणि 2 12 15 आणि हे 3 18 20 आणि 4 24 25 आणि 5 30 30 आणि 6 36 35 आणि 7 42 48 40 आणि 8 होतील 48 45 आणि 9 होतील 54 आणि 50 आणि हे 10 60. बघा एकदम सोपं आहे. तुम्ही मुलांना हे सांगू शकता. मुलांना काय होणार आहे की हुरूप येणार आहे मग पाडे लिहिण्याचा आणि पाठ म्हणजे पाडे तयार कसे करायचे तर हे पण मुलांना समजून जाणार आहे. तर अशा प्रकारे खूप सोपं आहे मित्रांनो. आता बघा 6 आणि 1 7 12 आणि 2 14 18 आणि 3 21 24 आणि 4 28 30 आणि हे 5 35 36 आणि हे 6 42 नंतर बघा 42 आणि हे 7 होतील किती 49 होणार आहे. 48 आणि हे 8 48 मध्ये जर तुम्ही 8 मिळवलं तर संख्या होणार आहे 56 आणि बघा 54 आणि 9 होणार आहे 63 7 आणि 10 70. तर अशा प्रकारे बघा आपण 7चाही पाडा तयार केलेला आहे. तर बघा तुम्ही या प्रकारे पाडे लिहू शकता. तर तुम्ही या पुढचे पाडे तुम्ही स्वतः लिहा. आता 8 ते 10 पर्यंत पाडे तुम्ही मुलांना कसे लिहायचे तुम्ही ते सांगू शकता. आणि एक सोपी ट्रिक आहे बघा. जर तुम्ही मुलांना फक्त अंक म्हणून दाखवले तरीही पाडे तयार होतात. बघा आता जर तुम्हाला बेचा पाडा तयार करायचा असेल तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. तर अशा प्रकारे बेचा पाडा तयार होऊ शकतो. आता जर तुम्हाला 3चा पाडा तयार करायचा असेल तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. तर या प्रकारेही तुम्ही मुलांना सांगू शकता की पाडे तयार कसे करायचे. आता 4चा पाडा बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40. तर तुम्ही अशा प्रकारे मुलांना 2 ते 10 पर्यंत पाडे नक्कीच तुम्ही तयार कशी करायचे सांगू शकता. त्यामुळे मुलांना हे समजणार आहे की पाडे तयार कसे होतात आणि ते सोप्या प्रकारे आपण कसे पाठ केले पाहिजेत. जर तुम्ही वारंवार रिव्हिजन घेतली तर मुलांचा लिहिण्याचा आणि पाडे म्हणण्याचा स्पीड वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही मुलांना या प्रकारे पाडे नक्कीच लिहायला सांगू शकता. चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.